नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंकुर या कथेचा भाग दुसरा। लेखिका आहेत अश्विनी शेलार। भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आणि याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की अशा कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। आता वळूया भाग दुसरा। भाग पहिल्यामध्ये आपण पाहिलं की बुक वाचून त्यात व्यस्त झाल्यामुळे चित्राला आकाशच्या विचारांपासून थोडी सुटका मिळाली आणि उशिरापर्यंत बुक वाचता वाचता चित्रा झोपून गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रा हॉस्पिटलमध्ये जायची तयारी करू लागली। पिलू झोपलेलीच होती। ब्रेकफास्ट करता करता चित्रा कमलाशी बोलू लागली। कमला, कपाटावर मी बुक ठेवलेलं ते तू पिलूसमोर काढलं होतंस का? कपाटावर? नाही ताई, मी नाही घेतलं तुमचं बुक। काय झालं, सापडत नाही का? कमला म्हणाली। काही नाही, जाऊ दे, चित्रा म्हणाली। ब्रेकफास्ट झाल्यावर चित्रा म्हणाली, पिलू अजून कशी नाही उठली? आजकाल जास्तच झोपायला लागली आहे ना? हो ताई, उठवू का तिला? कमला म्हणाली। नको, असू दे, झोपू दे तिला, मी निघते आता, चित्रा म्हणाली आणि पर्स घेऊन निघाली। तेवढ्यात पिलूचा आवाज आला। मम्मा, पिलू उठलेली कळाली म्हणून चित्रा पर्स ठेवून बेडरूममध्ये गेली। उठलं माझं बाळ, असं बोलून चित्राने पिलूला जवळ घेतलं। तिचा पापा घेतला। मग तिला समोर ठेवून चित्रा बोलू लागली। चित्राच्या मनात बरीच न सुटणारी गणितं आज चालू होती, ज्यांची उत्तरं पिलूकडे होती। पिलू बाळा, तू रात्री मला सांगितलं ना माझं बुक कपाटावरती आहे? हां मम्मा, पिलू म्हणाली। तुला कसं माहीत की मम्माचं बुक तिथे आहे ते? चित्राने विचारलं। मम्मा, मी बघितलं होतं तिथे। पण बेटा, इथून तर दिसत नाही वरचं, तू कसं बघितलं? परत तू कपाटावर चढायचा प्रयत्न केलास का? नाही मम्मा, मी कपाटावर नाही चढले, पिलू म्हणाली। मग तुला बुक कुठून दिसलं? चित्रा म्हणाली। पिलूने भिंतीवरील एका कोपऱ्यात बोट दाखवला आणि म्हणाली, तिथून मी बघितलं मम्मा। तो भिंतीचा कोपरा कपाटाच्या अगदी बाजूला होता। पिलूचं हे बोलणं ऐकून चित्राला काही समजेना। ती पुन्हा विचारू लागली, पिलू नीट सांग बाळा, तू तिथे वरती चढलेली का? हां मम्मा, पिलू म्हणाली। हे ऐकून चित्राच्या मनातले प्रश्न आणखी वाढू लागले। तिथे तू कशी चढली पिलू? मम्मा, मला मीरा तिथे घेऊन गेली, आम्ही खेळत होतो, पिलू निरागसपणे सगळं सांगत होती। चित्राला काहीच समजेना। तिने बाहेर येऊन कमलाला विचारलं, कमला, तुला सांगितलं होतं ना पिलूला बेडरूममध्ये नको खेळून देऊस, बाहेरच खेळायला सांग म्हणून, तू का नाही ऐकत माझं? ताई होती, बाहेरच होती दिवसभर, बेडरूममध्ये गेलीच नाही, फक्त रात्री तुमच्यासोबत बेडरूममध्ये झोपते, सगळा दिवस ती बाहेरच होती, कमला म्हणाली। हे ऐकून चित्रा आणखी विचारात पडली। इतक्यात चित्राचा फोन वाजला। हॅलो चित्रा, कुठे आहेस? अजून आली नाहीस? सुमन, आले मी, निघते घरातून, थोडा उशीर होईल मला। पिलूशी बोलल्यावर चित्राला कामाला जायचा एकदम विसर पडला होता। एकदा ती पिलूकडे गेली आणि म्हणाली, पिलू बेटा, मीराशी नको खेळू हां, ती बॅड गर्ल आहे। ओके बेटा, मी निघते हां। चित्रा निघाली। हॉस्पिटलमध्ये गेली, पण तिचं मन घरीच अडकून पडलेलं, तिच्या पिलूपाशी। दिवसभर तिचं कामात लक्ष लागत नव्हतं। रात्री घरी येताना चित्राने अविनाश फोनवरून घरी बोलवलं। बोल, काय झालं चित्रा? एकदम मला घेऊनच आलीस, अविनाश म्हणाला। चित्राने सर्व प्रकार अविनाशला सांगितला। चित्रा, हे बघ, तुला मी त्या दिवशीच बोललो की भलता सलता विचार करू नकोस। पिलूचं स्वप्न असेल ते, असं भिंतीवर कशी चढेल ती? अरे पण मग तिला बुक कसं माहीत झालं? हे काय स्वप्नात बघितलं? काय अविनाश, तुला समजत नाही का? समजून घ्यायचं नाही आहे, चित्रा थोडी रागातच बोलली। हे बघ, शांत हो तू आधी। ठीक आहे, आपण एक काम करू, पिलूला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाऊ, अविनाश म्हणाला। येस, तसंच करू, माझी एक मैत्रीण आहे, तिच्याशी बोलून बघते मी, माझ्या पिलूला तिच्या कल्पनेच्या जगातून बाहेर काढायला हवं, चित्रा म्हणाली। काही वेळाने अविनाश निघून गेला। कमलाने त्यांच्यातलं बोलणं ऐकल्यामुळे तिला सगळं कळालं। ती घरी जायला निघताना चित्राशी बोलू लागली। ताई, राग मानू नका, पण एक सांगू का? काय? चित्रा म्हणाली। ही भुताटकी आहे, लय बेकार आहे बघा, कमला सांगू लागली। सांगताना ती डोळे मोठे करत होती, चेहऱ्यावर भीती होती तिच्या। चित्राच्या मनात ज्या गोष्टीची भीती राहून राहून डोकावत होती ते तिने कमलाच्या तोंडून ऐकलं, पण ते ऐकून तिच्या शंकेचं रूपांतर खात्रीत होऊ लागलं। तरी स्वतःच्या मनाला धीर देण्याच्या आशेने तिने कमलाचं न ऐकण्याचं ठरवलं आणि ती म्हणाली, नाही कमला, काही पण बोलू नकोस, तसं काही नसतं गं, ताई ओ, मला शंका आली म्हणून सांगितलं, कमला म्हणाली। तू जा, आता उशीर झालाय, चित्रा तिला म्हणाली आणि ती निघून गेली। चित्राने दरवाजा लावला, पण तिच्या मनात एक वेगळाच दरवाजा खुलला गेला।
कमलाचे शब्द तिच्या डोक्यात फिरू लागले. तिची दडपून राहिलेली भीती कुठेतरी बाहेर येत होती. ती बेडरूममध्ये गेली. बेडवर पिलू झोपली होती. तिच्या बाजूला आडवी पडून रोजच्याप्रमाणे तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. अचानक तिची नजर भिंतीवरच्या कोपऱ्यात फिरू लागली, जिथे अंधाराशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. अखेर बऱ्याच वेळाने तिच्या डोळ्यांवर झोप आली. घड्याळाच्या ठोक्यांचा आवाज घरभर घुमत होता. चित्राला गाढ झोप लागलेली. अचानक भिंतीवरून कोणीतरी घसरत आल्याचा आवाज येऊ लागला. एक वेगळीच आकृती खाली येत होती. ती ना माणसाची होती ना एखाद्या प्राण्याची. एक आगळ्या वेगळ्या आकाराची आकृती होती. खाली उतरल्यावर भिंतीवरून घसरण्याचा आवाज एकदम बंद झाला. भयानक शांतता पसरली. ती आकृती लादीवरून सरपटू लागली. सरपटत ती बेडपाशी आली. पिलू झोपलेल्या बाजूला होती ती. बेडच्या आधाराने ती उठू लागली आणि पिलूच्या जवळ येऊ लागली. अचानक चित्राला भास होऊ लागला आणि तिने आधी भुवया आखूड केल्या. हळूहळू तिने डोळे खोलले तर समोर तिला ती आकृती दिसली. चित्राच्या समोर पिलूच्या जवळ येऊ लागली. चित्रा जोरात किंचाळून उठून बसली. ती डोळे उघडून इकडे तिकडे पाहू लागली तर तिथे कोणी नव्हतं. तिने पिलूला हात लावून बघितलं तर ती शांतपणे झोपलेली होती. चित्राला हे जाणवलं की ते एक स्वप्न होतं. तिला घाम फुटलेला. तिचा श्वासही वाढलेला. तिने बाजूला ठेवलेल्या बॉटलमधलं थोडे पाणी पिलं. काही सेकंदाने ती रिलॅक्स झाली आणि तिला कळालं मनातल्या भीतीमुळे तिला हे असं सगळं स्वप्नात दिसू लागलं होतं. म्हणून तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती पुन्हा झोपली. सकाळी चित्राने तिच्या मैत्रिणीला फोन केला. अपॉइंटमेंट घेऊन तिने आज हॉस्पिटलमध्ये सिक लीव्ह घेतली. कालच्या प्रकाराने तिचं डोकं खूप दुखत होतं. रात्री झोप ही नीट झाली नव्हती. तिने आज पिलूसोबत राहायचं ठरवलं. खूप दिवसांनी भेटलीस चित्रा. कशी चालली आहे तुझी प्रॅक्टिस? कविता म्हणाली. चालू आहे माझी प्रॅक्टिस. यार खूप बिझी शेड्यूल असतं माझं. आणि पिलूला पण बघायचं. स्वतःसाठी वेळच नाही काढता येत. आता ही पिलूच्या निमित्ताने भेट झाली तुझ्याशी. चित्रा म्हणाली. कॉफी घेशील की कोल्ड्रिंक? कविताने विचारलं. काही नको थँक्यू, चित्रा म्हणाली. ओके समजलं. तू टेन्शनमध्ये दिसतेस. बोल काय झालं? चित्राने कविताला घडलेला सगळा प्रकार सांगितला. कविताने पिलूला बोलावलं आणि चित्राने ओळख करून दिली. हाय पिल्लू, माझी फ्रेंड बनशील का? कविता पिलूला एका चेअरवर बसवून म्हणाली. पिलू तिच्याकडे पाहत राहिली. मध्येच एक नजर ती चित्रावर टाकत होती. तू फ्रेंड बनली तर मी तुला काय देणार आहे? कविता हातात काहीतरी लपवून म्हणाली. पिलू तिच्या मुठीकडे बघून विचार करू लागली आणि कुतूहलाने म्हणाली. काय आहे? कविताने मूठ खोलली तर तिच्या हातात एक चॉकलेट होतं. हे पाहून पिलूचा चेहरा खुलला आणि ती गालात हसली. हसल्यावर तिच्या गालावर छानशी खळी पडली. तिने चॉकलेट घ्यायला हात पुढे केला तर कविताने पटकन हात मागे घेतला. हे बघून पिलूने कविताकडे बघितलं. आधी माझी फ्रेंड बनायचं, माझ्या गालावर किस करून, कविता म्हणाली. पिलूने तिच्या गालावर किस केला आणि मग कविताने तिला चॉकलेट दिलं. पिलू चॉकलेट खाण्यात बिझी झाली तेव्हा कविता चित्राला म्हणाली. चित्रा तू बाहेर थांब, मी बोलते पिलूशी. चित्रा बाहेर जाऊन बसली. कविताने दरवाजा बंद करून ती पिलूशी गप्पा मारू लागली. चित्राला चैन पडेना. काय होईल आणि काय असे संभ्रम तिच्या मनात तांडव करू लागले. ती उठली आणि थोडं तिथल्या तिथे फिरू लागली. तिथून थोडी पुढे एक काचेची विंडो होती. त्यातून तिने पाहिलं कविता पिलूशी बोलताना दिसली. पिलूही तिच्याशी बरंच काही बोलत होती. त्यांचं बोलणं ऐकू येत नसलं तरी त्यांच्या एक्सप्रेशनवरून चित्रा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागली. काही वेळाने कविता उठली आणि दरवाजा खोलायला गेली. चित्राही जाऊन दरवाजापाशी उभी राहिली. काय झालं हे ऐकण्याचं कुतूहल चित्राच्या मनात भरून येऊ लागलं. दरवाजा खोलल्यावर चित्रा आत गेली. ती काही विचारणार तेवढ्यात कविताने तिला चेअरवर बसायला सांगितलं. पिलूला काही खेळणी देऊन तिला खेळण्यात गुंतवलं. चित्राच्या समोर बसून कविता बोलू लागली. चित्रा, पिलूशी बोलून मला काही गोष्टी कळाल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तिने एक इमॅजिनरी फ्रेंड बनवली आहे, जिचं नाव मीरा आहे. दुसरी गोष्ट अशी की मला आधी वाटलं ती मीरा म्हणजे वयाने पिलू एवढीच असावी, पण तसं नाही. मीरा ही एक आपल्यासारखी पिलूने इमॅजिन केली, म्हणजे आपल्या वयाची. कविता सांगत होती. काय? चित्रा म्हणाली. हे ऐकून चित्राला आश्चर्य वाटलं. हो चित्रा, मला माहीत आहे तुला नवल का वाटलं, कारण शक्यतो इमॅजिनरी फ्रेंड ही लहान मुलेच असतात. पण मला वाटतं तू दिवसभर तिच्यापासून लांब असते, त्यामुळे तुझी म्हणजे ममाची कमी भरून काढण्यासाठी तिने मीराला असं इमॅजिन केलं असेल. कविता, पण माझ्या पिलूला काही धोका नाही ना?
मला टेन्शन येतं, चित्रा तिला म्हणाली. तुला टेन्शन येणं साहजिक आहे, पण डोंट वरी. फक्त खेळण्यापुरतं हे इमॅजिनेशन आहे. आणि हो, ते भिंतीवर चढल्याचं तू जे बोलली ते पिलूचं स्वप्न आहे. आपल्याला पण कधीकधी विचित्र स्वप्न पडतात ना. तसंच पिलूने स्वप्नात बघितलं की मीरा तिला भिंतीवर घेऊन गेली. त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नकोस. फक्त एवढंच की हे इमॅजिनेशन खूप जास्त वाढलं आहे. त्यामुळे एकच प्रॉब्लेम होईल की पिलू आणखी फ्रेंड नाही बनवणार फ्युचरमध्ये. आणि इट्स नॉट गुड. इमॅजिनरी फ्रेंड एका लिमिटेड थिंकिंगपर्यंतच ठीक आहे. मग आता याच्यावर काही उपाय आहे का कविता? चित्रा म्हणाली. 3 उपाय आहेत. एक म्हणजे तू पिलूला घेऊन काही दिवसांसाठी कुठेतरी बाहेर निघून जा, रिलेटिव्सकडे किंवा फिरायला वगैरे. म्हणजे थोडं घरापासून दूर राहिल्याने पिलू हळूहळू ते विसरून जाईल आणि तिचं माइंड फ्रेश होईल. दुसरं म्हणजे तू पिलूला हे सांगत राहा की मीरा नाही आहे किंवा मीरा कुठेतरी निघून गेली आणि ती परत नाही येऊ शकत. म्हणजे तिच्या मनातून मीराला काढता येईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तू एक बाई ठेव जी पिलूच्या सतत जवळ राहील आणि तिच्याशी खेळेल. म्हणजे पिलू एकटी पडणार नाही आणि मग इमॅजिनरी व्यक्तीची तिला गरजच राहणार नाही, कविता म्हणाली. हे सगळं ऐकून चित्राला थोडं बरं वाटलं. जणू कविताने तिच्या मनावरचा दगड थोडा बाजूला सारला. थँक्यू कविता, मी हे सगळं करेन. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून, खरंच, चित्रा म्हणाली. इट्स ओके यार, हे माझं कामच आहे. फक्त मला फोन करून अपडेट देत राहा. मी आणखी यावर स्टडी करते आणि 15 दिवसांनी पुन्हा पिलूला घेऊन ये. म्हणजे पुन्हा मी तिच्याशी बोलेन आणि आपल्याला इम्प्रूव्हमेंट कळेल, कविता म्हणाली. चित्रा घरी आली आणि लॅपटॉपवर ऑनलाईन बुकिंग बघू लागली. कमला तिच्या बाजूला उभी होती. कमला, काही दिवस मी नाही आहे. पिलूला घेऊन बाहेर जाते. तू रोज येत जा. पिलू नाही आहे तर घराची साफसफाई करून घे. हो ताई, कमला म्हणाली. आणि हो, अजून एक, मावशी बघून ठेव, नाहीतर एखादी मुलगी पण चालेल. मी परत आल्यावर पिलूसोबत खेळायला कोणीतरी पाहिजे. हां ताई, शोधून ठेवते मी, कमला म्हणाली. चित्रा 2 दिवसांनी पिलूला घेऊन आउटिंगला निघाली. जाताना चाव्या कमलाकडे देऊन गेली. कमला रोज येऊन साफसफाई करू लागली. 2 दिवसांनी ती बेडरूम साफ करू लागली. घरभर ती एकटी असल्याने भयान शांतता पसरली होती. ती झाडूने भिंतीवरील जाळ्या काढू लागली. ते करताना मागच्या भिंतीवरून तिला कोणीतरी बघत असल्याचा भास झाला. तिने पटकन मागे वळून पाहिलं तर तिथे कुणीही नव्हतं. ती पुन्हा समोर बघून झाडलोट करू लागली. कपाट पुसू लागली. काही वेळाने तिला आरशात दिसलं की कोणीतरी तिच्या एकदम मागे उभं आहे. कमला हलण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला हलता येईना. तिला जणू कोणीतरी धरून किंवा बांधून ठेवलेलं. आरशात दिसणारी ती एक बाई होती, जिचा अर्धा चेहरा काळ्याभोर केसांनी झाकलेला होता आणि उरलेला चेहरा सुकून गेलेल्या पानासारखा होता. तिने लाल रंगाचा गुडघ्यापर्यंत कपडा घातला होता. डोळे लाल काळे होते. कमलाच्या कानापाशी आवाज आला, पिलू कुठे? तिचा आवाज खूप कर्कश होता. कमला एकदम दचकली आणि मागे वळली तर तिथे कोणी नव्हतं. तिने पटकन आरशात बघितलं तर आता तिला कोणीच नाही दिसलं. आता मात्र ती खूपच घाबरली. त्या क्षणी झाडू खाली टाकून कमलाने तिथून पळ काढला. बेडरूमच्या बाहेर ती जाणार म्हणून दरवाजापाशी गेली तर दरवाजा जोरात आपटून बंद झाला. ती दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला तो खोलता येईना. ती भीतीने थरथर कापू लागली. तिच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहू लागल्या. खूप प्रयत्न करूनही दरवाजा खुलेना. ती मागे वळाली. बेडरूममध्ये सगळीकडे नजर फिरू लागली तिची. कुठे कोणीच दिसत नव्हतं. घाबरून कमला रडू लागली आणि म्हणाली, कोण कोण आहे? मला जाऊ दे. अचानक तिची नजर वरती गेली. वरती स्लॅबला लागून बरोबर कमलाच्या वरती ती होती. जणू ती उलटी झोपली होती. तिची नजर कमलावरच खिळली होती. तिचे लटकणारे केस आणि कपड्यामुळे ती अजून भयानक दिसत होती. तिला असं बघून कमला जोरात ओरडली. कमला ओरडताच तिने कमलावर उडी मारली आणि घराच्या बाहेर एकदम कमलाच्या किंचाळण्याचा आवाज घुमू लागला. चित्रा काही दिवसांनी घरी परतली. तिने पाहिलं की दरवाजाला लॉक नव्हतं. कमला आत असल्याचा तिला अंदाज आला.
ते पिलूला घेऊन आत आली. आत येताच कमलाला आवाज देऊ लागली. आवाज देऊनही कमलाचा काही रिप्लाय नाही म्हणून चित्रा तिला घरात सगळीकडे शोधू लागली. बाकी कुठेच नव्हती म्हणून चित्रा बेडरूममध्ये जाऊ लागली. दरवाजा बंद होता. हळूहळू ती बेडरूमपाशी जाऊ लागली. चित्राने दरवाजा खोलला तर आत कोणीही नव्हतं. चित्राला समजेना की कमला अशी घराचं लॉक काढून कुठे गेली. ती पुन्हा हॉलमध्ये आली आणि कमलाला फोन करू लागली तर तिला फोन वाजल्याचा आवाज घरातूनच येत होता. आवाजाचा अंदाज चित्राने घेतला तर तिने पाहिलं की मोबाईल किचनवर होता. आता मात्र चित्राला हे सगळं थोडं विचित्र वाटू लागलं. तेवढ्या वेळात पिलू सोफ्यावर खेळत बसली होती. पिलूला कोणीतरी हाक मारत असल्याचा आवाज आला. तो आवाज जणू फक्त पिलूच्याच कानात जात होता. पिलू, एकदम शांत पण कर्कश असा आवाज होता. पिलूने इकडे तिकडे पाहिलं, कोणी दिसेना. ती पुन्हा खाली बघून खेळू लागली आणि तिला पुन्हा तोच आवाज आला. दरवाजाची बेल वाजली. चित्रा दरवाजा खोलायला गेली तर समोर एक व्यक्ती उभा होता. तुम्ही चित्रा आहात का? तो माणूस म्हणाला. हो मीच. आपण कोण? चित्राने विचारलं. मी कमलाचा नवरा. असं बोलताच चित्राने त्याला आत बोलावलं आणि त्याला पाणी दिलं. कमला कुठे आहे? चित्रा म्हणाली. हे ऐकून त्या माणसाला नवल वाटलं. मी तिला शोधतोय. ती इकडं नाही का? तो म्हणाला. नाही, चित्रा म्हणाली. कालपासून घरी आली नाही ती. इथेच आली होती काम करायला. तिचा नवरा म्हणाला. हो, तिचा मोबाईल पण इथेच आहे पण घरात ती कुठेच नाही आहे, चित्रा त्या माणसाला म्हणाली. इतक्यात चित्राला पिलू बेडरूममध्ये जाताना दिसली. चित्रा तिला हाक मारू लागली पण पिलूला जणू ऐकायला येत नव्हतं. ती सरळ चालली होती. ती थांबेना हे बघून चित्रा तिला घ्यायला गेली. चित्रा तिच्यापर्यंत पोचणार तेवढ्यात पिलू बेडरूममध्ये पोचली आणि ती आत पोचताच दरवाजा जोरात बंद झाला. चित्रा दरवाजा खोलू लागली पण तो आतून लॉक झालेला. चित्रा घाबरली. नक्कीच बेडरूममध्ये आणखी कोणीतरी असेल अशी तिला शंका येऊ लागली. कारण पिलू लहान असल्यामुळे तिला दरवाजा लॉक करता येत नव्हता. खूप वेळ दरवाजा ठोकवून शेवटी चित्राने अविनाशला फोन केला. तिचा घाबरलेला आवाज ऐकून अविनाश काही वेळातच तिथे आला. अविनाशने धक्का मारून शेवटी दरवाजा तोडला. दरवाजा तुटल्यावर चित्रा, अविनाश आणि कमलाचा नवरा आत गेले तर तिघांनाही डोळ्यांना विश्वास बसणार नाही असं दृश्य समोर होतं. पिलू भिंतीच्या वरच्या बाजूला अधांतरी बसली होती. तिचं लक्ष दुसरीकडे होतं. जणू ती कोणाशी तरी बोलत होती असं दिसत होतं. तिघांसाठी ही दृश्य खूपच धक्कादायक होतं. चित्रा खूपच घाबरली. ती पिलूला हाक मारू लागली. पहिल्या 2 हाका जणू पिलूच्या कानापर्यंत पोचल्या नव्हत्या. तिने चित्राकडे पाहिलंच नाही. चित्रा पुन्हा हाका मारू लागली. अखेर एका हाकेला पिलूने पाहिलं. चित्राला बघून पिलू तिला हाक मारू लागली. मला मम्माकडे जायचंय असं कोणाला तरी सारखं ती बोलत होती. काही वेळाने पिलू रडू लागली. मम्मा मम्मा असं बोलून खूप रडत होती ती. चित्रा थोडी पुढे येऊ लागली तर अचानक बेड हलू लागला. चित्रा बेडच्या पुढच्या बाजूला उभी होती. चित्राच्या दिशेने बेड जोरात सरकला. चित्राचं लक्ष पिलूकडे असल्यामुळे तिला हे कळालं नव्हतं. पण अविनाशला हे कळालं. त्याने बेड चित्रापर्यंत पोहोचेल इतक्यात चित्राला पलीकडे ढकललं. बेड भिंतीवर आपटला. चित्रा बाथरूमच्या दरवाजावर आपटली. त्यामुळे बाथरूमचा दरवाजा खोलला गेला आणि समोर तिला कमलाचं प्रेत दिसलं. त्या प्रेताचे डोळे बाहेर आले होते. हे बघून चित्रा जोरात किंचाळली. अविनाश पिलूच्या खोलीत जाऊन उभा राहिला. पिलू अधांतरी बसलेली अचानक सुटली. अविनाशने तिला पकडलं आणि चित्राला बेडरूमच्या बाहेर पडायला खुणावलं. दोघे बेडरूमच्या बाहेर पडू लागले. भिंतीच्या कोपऱ्यातून अंधाराचा एक भाग वाढू लागला आणि बघता बघता त्याची एक बाई बनली आणि एखाद्या पालीसारखी भिंतीवरून उतरू लागली. चित्रा ते बघून थक्क झाली. अविनाशने चित्राला पकडलं आणि तो पटकन बेडरूमच्या बाहेर पडला. तो बाहेर पडल्यावर कमलाच्या नवऱ्याने दरवाजा उभा केला आणि चौकटीला बांधून टाकला. चित्रा पिलूला घेऊन हॉलमधल्या सोफ्यावर बसली. तिने कसं तरी पिलूला शांत केलं. अविनाश काही वेळ शॉक झाल्यासारखा बसला होता. कमलाचा नवरा म्हणाला, ही भुताटकी आहे, तुम्ही लवकर काहीही करा. कमला पण असंच बोलली होती. अविनाश, आता तर तुला खरंच वाटलं असेल ना
चित्रा अविनाशला म्हणाली. बोलता बोलता चित्रा रडू लागली. तिने अजूनही पिलूला घट्ट पकडलं होतं. भीतीने तिचं अंग अजूनही कापत होतं. मी एका माणसाला ओळखतो. मांत्रिक नाही म्हणता येणार, पण त्याला या गोष्टींबद्दल थोडं माहीत आहे. मित्रच आहे तो माझा, अविनाश म्हणाला. कमलाचा नवरा काही वेळाने निघून गेला. चित्राने बाथरूममध्ये पाहिलेली गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली. तिने ते नंतर अविनाशला सांगितलं. ते ऐकल्यावर अविनाश पिलू आणि चित्राला घेऊन त्याच्या मित्राकडे गेला. त्याचं नाव भास्कर होतं. त्याच्या घरी गेल्यावर चित्रा आणि अविनाश काही वेळ बसले. त्यानंतर त्यांना एका केबिनमध्ये बसायला सांगितलं. भास्करने घरातच एक केबिन बनवलं होतं. भास्कर आला आणि त्यांच्यासमोर बसला. त्या दोघांनी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. भास्कर काही वेळ विचार करू लागला. हे बघा, मी मांत्रिक तांत्रिक नाही, पण अशा काही केसेस मी सॉल्व्ह केल्या आहेत. हो, पण 30% केसेस सॉल्व्ह झालेल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही माझ्यावर पूर्ण अवलंबून राहू नका. हे ऐकून चित्रा आणि अविनाश एकमेकांकडे पाहू लागले. अरे पण भास्कर, सध्या दुसरा कुठला मार्ग नाही. आम्हाला पिलूची खूप काळजी वाटते. ठीक आहे, बरं मला सांगा की जी आत्मा तुमच्या घरात वावरते ती कोण आहे? भास्कर म्हणाला. काही कल्पना नाही. पिलूसोबत एक मीरा म्हणून इमॅजिनरी फ्रेंड आहे. कदाचित तीच असावी, चित्रा म्हणाली. तुम्ही मीराला ओळखता का? भास्कर म्हणाला. नाही, आम्ही नाही ओळखत, अविनाश म्हणाला. शक्यच नाही. आत्मा उगाच कोणाच्या घरात नाही घुसत. ती पिलूला जास्त जवळ करते, याचं काहीतरी कारण असेलच, भास्कर म्हणाला. काय असू शकतं? चित्रा म्हणाली. पिलू जन्माला आली तेव्हा किंवा तुमच्या पोटात होती तेव्हा काही विचित्र घटना घडली होती का? किंवा मीरा नावाच्या व्यक्तीशी तुमचा काही संबंध आलेला का? नीट आठवून सांगा, भास्कर म्हणाला. चित्रा तेव्हा काही वेळ शांतच बसली आणि म्हणाली, ॲक्च्युली पिलू माझ्या पोटात नव्हतीच. चित्राने असे सांगितले. आणि पुढे म्हणजेच या कथेमध्ये पुढे काय घडले हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 3 म्हणजेच शेवटचा भाग लवकरच येत आहे. भाग 1 आणि 2 जर आवडला असेल तर नक्की कमेंटद्वारे कमेंट करून कळवा. त्याचप्रमाणे आमचा मराठी कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर ऑलवर ओकेवर सेट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.